स्टार्ट. आज 1 जुलै. वस्तू व सेवा कराचा अंमल सुरू झाला. त्याचा 8वा वर्धापन दिन. हा एक आधुनिक कर. आधुनिक भारतासाठी त्याची गरज होती, हे निसंशय. वस्तू सेवा कर म्हणजे एक देश एक कर असे त्याचे स्वरूप अपेक्षित होते. या कराच्या आधी देशात जकात आणि अनेक मागास कर अंमलात होते आणि त्यांच्या उपयोगापेक्षा उपद्रवच अधिक होऊ लागला होता. साध्या मुंबई ते दिल्ली प्रवासात 25 ते 30 ठिकाणी स्थानिक जकातीसाठी वाहनांचा खोळंबा होत असे. खेरीज राज्यांचे विक्री कर वेगळेच. याचा गैरफायदा उद्योगांकडून घेतला जात असे. कमी कर असलेल्या राज्यांत फक्त कार्यालय नोंदवले की झाले. राज्यांतील कर विसंवादाचा फायदा हे व्यावसायिक स्वतःस योग्य तऱ्हेने करून घेत. वस्तू सेवा कराच्या आगमनाने यातील बरेच अडथळे दूर झाले. या कर रचनेत महत्त्वाचा वाटा असलेले माजी केंद्रीय सचिव डॉक्टर विजय केळकर यांनी या कराचे वर्णन लाख दुखों की एक दवा असे केले ते खरेच होते. असा हा बहुगुणी आखूडशिंगी आदी वस्तू सेवा कर आज 8 वर्षांचा होत असताना या कर रचनेचे वास्तव तपासणे अगत्याचे. परिच्छेद. याच महिन्यात या कर प्रणालीबाबतची 56वी बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली भरेल. दर 3-6 महिन्यांनी वस्तू सेवा कर परिषदेच्या या अशा बैठका भरतात. करांचे सुसूत्रीकरण या बैठकांत होणे अपेक्षित असते. परंतु आतापर्यंतच्या 55 बैठकांतून अशा प्रकारची सर्वसामान्य निर्दोष कर प्रणाली प्रस्तुत करणे आपणास अजूनही शक्य झालेले नाही. हे अमान्य करता येणार नाही. ही निर्दोष कर प्रणाली आपणास साध्य झालेली नाही. याचे कारण इतका गुंतागुंतीचा कर व्यवहार कसा असावा याबाबत तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे सातत्याने केले गेलेले दुर्लक्ष. कमीत कमी कर टप्पे आणि एकही अपवाद नाही हे यशस्वी वस्तू सेवा कराचे इंगित. त्यालाच आपण सुरुवातीपासून तडा दिला. या कराची अंमलबजावणी सुरू झाली तीच मुळी 0, 5, 12, 18, 28% आणि त्या उपर अधिभार अशी. म्हणजे कमीत कमी कर दर पायऱ्या असाव्यात या तत्वालाच आपण पहिल्या दिवसापासून हरताळ फासला. जितक्या कर पातळ्या अधिक तितका अधिक गुंता आणि जितका गुंता अधिक तितकी अधिक भ्रष्टाचार संधी. हे सरकारी सेवेबाबतचे वास्तव. नवा वस्तू सेवा कर त्यापासून अपवाद कसा असणार? कोणत्या वस्तू कोणत्या कर टप्प्यात हव्या यावर आधी चर्चा. तीत नमनाला धडाभर तेल गेल्यानंतर या टप्प्यांतील घटकांवरील करांत बदल कसे होतील याची मागणी आणि तसे प्रयत्न. प्रत्येकाची धडपड आहे त्यापेक्षा कमी कर आकारणी गटात कसे जाता येईल यासाठी. 5% वाल्यास 0 कर हवा, 12% वाल्यांस 5% ओढ, 18% वाल्यांस 12% येण्याची घाई असे. हे असे झाले कारण इतके कर कप्पे वस्तू सेवा करात ठेवले गेले. जन्माला येताना ही कर प्रणाली अव्यंग्य असणे अपेक्षित होते. ते झाले नाही. स्टॉप.